बघा, घर आणि ह्या गोष्टींना खूप इमोशनल पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे अ, एखादा पर्सन आहे, त्याच्यासाठी घर खूप जिव्हाळ्याचा प्रश्न असू शकतो, बरोबर? त्याचा असू शकतो, त्याच्या फॅमिलीचा असू शकतो, करेक्ट. और विथ पार्टनर पण असू शकतो एक डिसिजन. और काही गोष्टी फॉर एक्झाम्पल जसं माझंच पकडा, आता माझ्या घरामध्ये सगळ्या इन्व्हेस्टमेंट डिसिजन साधारणतः मीच घेतो. माझा माझं माझं माझा हा हा प्लॅन आहे की बाबा मी एक पर्टिक्युलर एज नंतर जे असणार तो मी माझा तर घर खूप जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. म्हणजे तर हा याच्यामध्ये बरेचसे इन्व्हॉल्व असतात, फॅमिली इन्व्हॉल्व असते, पार्टनर इन्व्हॉल्व असते डिसिजन घेण्यामध्ये. आणि काही असतं जसं फॉर एक्झाम्पल मी, ज्याच्यामध्ये मी स्वतःचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट मी माझं प्लॅन करतो. ओके, मी माझ्या घराचं सगळ्या इन्व्हेस्टमेंट मीच प्लॅन करतो. सो इट डिपेंड्स की कोणासाठी घर इम्पॉर्टंट असू शकतं, कोणासाठी इन्व्हेस्टमेंट इम्पॉर्टंट असू शकते, खूप जास्त स्ट्रेस न घेता. जो मला असं वाटतं, तर मला असं वाटतं की खूप जास्त फायनान्शियल स्ट्रेस न घेता जर तुमचा EMI मॅनेज होत असेल, दॅट कुड बी द गुड स्ट्रॅटर्जी. वाय? म्हणजे ती पण कशी की जर तुमची फॉर एक्झाम्पल तुमची सॅलरी आहे, तर सॅलरीच्या 40% जर तुमचा EMI येत असेल, म्हणजे जर तुम्ही आणि तुमचा पार्टनरही असेल त्याच्यामध्ये, वेदर तुम्ही इंडिव्हिज्युअल असेल किंवा तुमचा पार्टनर तुमच्या बरोबर असेल, तर दोघांचा मिळून जर 41% आसपास जर EMIची अमाऊंट जात असेल, तर आय थिंक सो दॅट इज ओके. कारण की ऍटलीस्ट 60% तरी तुम्हाला हातामध्ये अमाऊंट राहायला पाहिजे तुमच्या डेली एक्सपेन्सेससाठी. बोला, एक घराबरोबर झालं, जे न्यूली मॅरिड कपल असतील किंवा आपणही यंग एजमध्ये असतो, त्याचबरोबर आपल्या काही पॅशन असतं प्रत्येकाचं. आज सागरजींचं पॅशन असू शकतं, माइट बी सिंगिंग असू शकतं, माइट बी त्यांना ट्रॅव्हल असू शकतं. तर सगळ्याच गोष्टीची म्हणजे कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही, बरोबर? तर आय थिंक सो एक 40% जर तुमचा EMI येत असेल तुमच्या सॅलरीच्या, तर दॅट्स फाईन. किंवा तुम्ही तो थोडासा म्हणजे बोलतात ना की एक तुमच्या हातामध्ये एक जी स्वतःची डाऊन पेमेंटची अमाऊंट आली आणि थोडासा तुमचा इन्कम स्ट्रीम वाढला, त्याच्यानंतरही तुम्ही घर प्लॅन केलं, दॅट ऑल्सो कुड बी द बेटर ऑप्शन. की तुम्ही खूप सुरुवातीलाच खूप जास्त बर्डन नका घेऊ, रॅदर दॅन दॅट तुम्ही सुरुवातीला थोडी इन्व्हेस्टमेंट करा तुमच्या हातामध्ये नाही आहे तर, आणि एक पर्टिक्युलर ड्युरेशन नंतर एक तुमच्या हातामध्ये एक डाऊन पेमेंटची अमाऊंट चांगली जमा झाली, खूप जास्त तुमच्या तडजोड खूप जास्त नाही करावं लागत असेल, त्यानंतर तुम्ही घर प्लॅन करू शकता. आय थिंक सो इझी. हा, म्हणजे हा एक इमोशनल आणि फॅमिलीचा आहे, खूप जेणेकरून खूप फॅक्टर याच्यामध्ये मॅटर